धुळे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण दिव्यांग विभागातर्फे बुधवारी 14 फेब्रुवारी रोजी 12 वाजेनंतर धुळे जिल्हा क्रीडा संकुलात दिव्यांगांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील अनुदानित, विना अनुदानित, कायमस्वरूपी, विना अनुदानित दिव्यांग शाळांमधील दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिव्यांगांच्या विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी यांच्यातील क्रीडा कलागुणांना वाव मिळावा व त्यांना खेळात सहभाग घेण्याची संधी मिळावी या उद्देशाने दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेत जिल्हास्तरीय 22 दिव्यांग शाळांमधील 500 विद्यार्थी सहभागी झाले होते। या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे यांच्या हस्ते करण्यात आलं। जिल्हा परिषदेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समाज कल्याण सभापती कैलास पावरा उपस्थित होते। MDTV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे। कमाल जी आपली शक्ती वापरावी लागते ती वेगळी असते, कारण या शिक्षकांना त्याच्यामधली जाण आहे आणि हे जे क्षेत्र आहे, कारण आपल्या रेग्युलर क्षेत्राकरता, आपल्या रेग्युलर मुलाकरता हे फार वेगळं आणि कष्टाचं क्षेत्र आहे। म्हणून मी या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माझ्या वतीने आणि जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने पुन्हा हार्दिक अशा शुभेच्छा देतो। कारण चांगल्या मुलांसाठी भरपूर असे कॉलेज, DED कॉलेज, इंग्लिश मीडियमच्या शाळा बऱ्याचशा संचालकांनी चालू केलेले आहे, परंतु आजही आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची दिव्यांगाची जी संख्या आहे ती पाहता चांगल्या शाळेची आणि चांगल्या वसतिगृहाची आजही या जिल्ह्यामध्ये आवश्यकता आहे। कारण मी सुद्धा एका संस्थेच्या माध्यमामधून या जिल्ह्यामध्ये 25 वर्षापासून 2 निवासी मतिमंद मुलांच्या निवासी शाळा चालवतो आणि म्हणून आता पवार साहेबांकडे ज्यापासून चार्ज आलेला आहे तेव्हापासून या क्षेत्रामध्ये अति उत्कृष्ट आणि उल्लेखनीय काम या ठिकाणी चालू आहे। कारण या जिल्ह्यामध्ये बऱ्याच दिवसापासून वैशाखा अधिकारी नव्हते, ती या जिल्ह्यासाठी आता उपलब्ध झालेले आहे। आणि विशेषतः सांगायचं जर झालं तर आपल्या या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ह्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावता, कारण एक मी संस्था अध्यक्ष या नात्याने असं मॅडमांना विनंती करेन, कारण या दुसऱ्या कार्यक्रमामध्ये आणि या कार्यक्रमामध्ये फरक असतो। कारण या मुलांना बसण्याची थोडी सवय नसते। जर या नंतर जर आपल्याला या क्षेत्रामधून समाज कल्याण किंवा या कार्यक्रमाचं जर आमंत्रण आलं तर आपण वेळेत वेळ काढून लवकर आपण जाण्याचं करावं आणि याही पुढे आपल्या हातून असे पूर्ण टीमचे मनापासून कौतुक करते की त्यांनी आपले एवढं सुंदर इथे कार्यक्रमचे आयोजन केलं आहे। या क्रीडा स्पर्धाचं मेन उद्देशच आहे की आपण या मुलांना फिजिकली आणि मेंटली फिट राहू शकतो आणि त्यांना पुढे घेऊन जाऊ शकतो। मी इथे प्रत्येक शिक्षकांचं पण मनापासून कौतुक करते, कारण की या मुलांना समजून घेणे, त्यांना पुढे घेणे आणि प्रत्येक फील्डमध्ये त्यांना त्याचा सहभाग घेणे, ते खूप मोठं काम तुम्ही इथे करता आहे। त्याबद्दल तुमचे पण मनापासून मी धन्यवाद करते। आता या मुलांना आपण स्पेशल मुलं म्हणतो, खरं म्हणायला गेलं तर हे स्पेशलच असतं, कारण त्यांच्यामध्ये जे कॉन्फिडंट लेवल असतं, जे त्यांच्यामध्ये जे ताकद असते ते आपल्यामध्ये पण नसते। तर या मुलांना एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आलं आहे आणि त्यांना या स्पर्धामध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे, त्या बघून मला मनापासून खूप आनंद वाटतो आहे आणि प्रत्येकाने या सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांना ऑल द बेस्ट म्हणते। धन्यवाद।